सो हे व्हॉट इज अप गाइस, होप यू आर हॅव्हिंग अ डिलिशियस डे. मी हर्ष पाटीलचं स्वागत करतो आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर आज मी आलो उलव्याला वाहल गावात माझ्या बहिणीकडे आणि आज आपण बघणार आहोत की जे मार्केटमध्ये आता ट्रेंडिंगला आहेत मशीनवाल्या भाकरी, ज्या हाताने नाही मशीनीत बनतात. तर त्या कशा बनतात त्याची प्रोसेस बघणार आहोत आपण स्टार्ट टू एंड, आणि मी तुम्हाला पण दाखवतो. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम आता व्हिडिओला स्टार्ट करू आणि बघू काय प्रोसेस असते. अप गाइस, hope you are having a delicious day. तर आता तुम्ही बघू शकता इथं आपली भाकरींची उकलोनी बोलतात ती चालू आहे. किती बल्क मध्ये करावं लागतं बघा. आणि पॉवर पण तेवढीच लागतं हाताना. किती किलो आहे? किती किलो आहे? 12 किलोचा आहे. 12 किलोचा 12 किलोची उकलोनी. आता या 12 किलोच्या उकलोनीमध्ये 100 ते 120 भाकरी होतील. आता भाकरी बनताना पण तुम्हाला दाखवीनच मी की मशनीत भाकरी कशा बनतात. तर आता या मशनीमध्ये मिक्स केला जाईल. जे हाताने करतात तर एवढा बल्कमध्ये हाताने नाही करू शकत म्हणून ही मशीन असते. आता या मशीनीने पूर्ण मिक्स होईल, मग तो पीठ पूर्ण मळला जाईल प्रॉपर. तर आता ही मशीन चालू होईल आणि मग पीठ कसं मशीनीत चालतं ते बघा. आता थोडासा पाणी टाकून प्रॉपर पीठ मळला जाईल जसं हाताने मळतात. तुम्ही बघू शकता याच्यात आपलं पीठ वाफ निघतंय गरम गरम एकदम. आता अजून थोडंसं पाणी. मशीन किती पण हे असली तरी हाताशिवाय काम होत नाही. हात वापरायलाच लागतो थोडा. आणि तुम्ही बघू शकता हल्लू पीठ पूर्ण पावडर होता. आता हल्लू त्याचा पूर्ण डो होत चाललाय. आता हे डो झालाय. आता याच्यातून उचलून टेबलावर ट्रान्सफर होईल. मग परत त्याला एकदा मळलं जाईल प्रॉपर. तर तुम्ही बघू शकता इथं पिठाचा पूर्ण डोंगर लागलाय. आता या पिठाला मळलं जाईल हाताने. आता याचे असे छोटे छोटे डो बनतील तिथं ठेवलात तसे. आणि मग
भाकरी बनवायला सुरुवात होते. आता तुम्ही बघू शकता जे मोठे मोठे हे गेले होते त्यांचे डो, आता त्याच्यातून पण छोटे छोटे बनवले जातात. असे हे जे आहेत असे छोटे छोटे पेढे टाईप बनवले जातील आणि मग त्याने भाकरी बनतील. आता आपल्या भाकरी बनायला घेतील. यो असं या मशीनीत टाकतात. ही मशीन चालू केली. इथे खाली पंप करून भाकर रेडी झाली. तुम्ही बघू शकता हायड्रॉलिक प्रेस सारखं आहे ते. त्याला बटर पेपरवर थोडासा तेल लावून बटर पेपर या हायड्रॉलिक प्रेस सारखी मशीन आहे त्याच्या आतमध्ये टाकतात. मग हा जो पेढा टाईप बनवला तो आणि मग बटन दाबून प्रेस. ती भाकर झाली का आपणे आप तो वरती येतं हायड्रॉलिक प्रेस सारखी मशीन. आणि मग नंतर त्या भाकरींना हाताने छान हे केलं जातं. आणि मग नंतर गोल आकार दिला जातो. आणि अशा प्रकारे आपली मशनीत भाकर रेडी होते. आणि इथं बघू शकता भाजायसाठी किती गॅस आहेत. सध्या तरी 3च चालू आहेत, पण संडे वेनसडे अशा वारांना सगळे फुल चालू असतात. आणि अशा भाकरी सर्व झाल्यावर मग भुजायला घेतात. त्यांचे ते पॅन तवे पण बघू शकता एकदम परफेक्ट मापाचे आहेत. बघू शकता भाकर कशी फुगले पूर्ण. भाकर कशी फुगते बघा. प्रॉपर एकदम गोल झाली. आणि भाकरी झाल्यावर इथं असा थंड करत ठेवतात, कारण की गरम गरम एकावर एक टाकल्यावर मग ते चिपकतात. म्हणून असं पहिला थंड करायचे मग देतात. आणि भाकरी झाल्यावर असे 10-10चे बंडल बांधून ते मार्केटमध्ये विकायला नेतात. आणि घरातून सुद्धा ते भाकरी विकतात. तर गाईज अशी असते प्रोसेस मशनीच्या भाकरींची. तर मशनीसोबत हाताचा पण उपयोग होतो. त्याच्यात पण थोडा हार्डवर्क आहे. लोकांना वाटतं मशनीच्या आहे तर एवढा काय नसेल, पण त्याच्यात पण हार्डवर्क असतो. आणि यांच्या भाकरींची प्राइसिंग सांगायची, तांदळाची भाकर 15 रुपयाची आहे, चपाती 10 रुपये आणि बाकी बाजरी, नाचणी आणि ज्वारीची भाकर 25 रुपये आहे. तर तुम्ही उलवा एरियात, वाहल एरियात किंवा बामणडोंगरी एरियात राहत असाल तर नक्की विजिट करा शॉपला. मी ॲड्रेस देईनच व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण. आणि जरी तुम्ही लांब राहत असाल तरी बल्क ऑर्डर घेतात, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईनच तुम्हाला व्हिडिओमध्ये. खूप काय आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, ही प्रोसेस आवडली असेल, जर व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.
तर भेटू परत अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स अलॉट.